आजच्या मननासाठी आपण दुसरे राजे याचा 11वा अध्याय आणि वचन 19 वाचणार आहोत. दुसरे राजे 11वा अध्याय आणि वचन 19 तुमच्या परिचयाचा शास्त्रभाग असेल. त्यामध्ये असं म्हटलंय, आणि सतपती, पुजारी, गार्दी व देशातली सर्व लोक याचबरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरातून उतरून खाली गेला, खाली खाली नेले आणि गार्द्यांच्या वेशीच्या द्वाराने त्याला राजमंदिरात पोचविले. तेव्हा राजा राजस्थानावरती विराजमान झाला. वाचलेलं वचन परमेश्वर आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. हा जो शास्त्रभाग आहे दुसरे राजे 11व्या अध्यायामधला, त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की अथल्या जी आहे तिने राजासन हिरावून घेतलेला आहे. तिने काय केलेलं आहे? फार दुष्ट काम असं केलेलं आहे. तिने दाविदाच्या राजघराण्यातील जे वंश आहे, दाविदाचं राजगादी चालवणारे, त्या सर्वांना तिने मारलेला आहे. त्या सर्वांचा मृत्यू झालेला आहे किंवा तिने त्यांचं कत्तल केलेलं आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे देवाने हस्तक्षेप केलेला आहे आणि देवाने योआश हा जो बालक आहे याला देवाने तिच्या तावडीतनं वाचवलेला आहे आणि त्याला देवाने सुरक्षित असं ठेवलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस तो थोडासा मोठा झालेला आहे, नाही का, 7 वर्षाचा, आम्हाला त्याच अध्यायाच्या 21व्या वचनात पाहायला मिळतं की यहोआश राज्य करू लागला तेव्हा तो 7 वर्षाचा होता. तर आम्हाला पाहायला मिळतं की तो बाळ असताना त्याला लपवण्यात आलं आणि हे देवाच्या योजनेद्वारे झालेलं आहे. ज्यावेळेस मनुष्य आपली दुष्टता प्रगट करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा अतिरेक होऊ लागतो. देवाचा हस्तक्षेप किंवा इंटरफिअरन्स किंवा इंटरव्हीन त्या ठिकाणी परमेश्वर करतो. या ठिकाणी आम्हाला तेच पाहायला मिळतं की अथल्याने ज्यावेळेस हे कुकर्म केलेलं आहे, कशासाठी आम्हाला ठाऊक आहे की त्या गादीवर बसण्याकरता तिने काय केलेलं आहे की दाविदाचं जे घराणं आहे त्याच्यावरती तिने संहार केलेला आहे. त्या सर्वांना तिने मारलेलं आहे. परंतु योआश याला देवाने वाचवलेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं या वचनामध्ये की त्याला प्रगट करण्यात आलेला आहे, नाही का. आणि हे देवाने, ही जे आहे हे देवाने निवडलेली राजाची व दाविदाबरोबर कराराची दैवी पुनर्स्थापना आम्हाला पाहायला मिळते, नाही का. दुसरे राजे 11वा अध्याय वचन 19, त्याचप्रमाणे दुसरे इतिहास 23वा अध्याय वचन 20 मध्ये सेम वचन आहे, नाही का. तुम्ही नंतर वाचू शकता ही पूर्ण स्टोरी जी आहे. दुसरे राजे 11-12 अध्याय वाचा, त्याच्यानंतर दुसरे इतिहास 23-24 अध्याय तुम्ही नंतर वाचू शकता. दोन्ही वर्सेसमध्ये, दोन्ही वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योआश हा जो राजा आहे याला मुख्य म्हणजे सार्वजनिक प्रवेशद्वारातून आणून सिंहासनावरती बसवण्यात आलेला आहे. आणि आम्हाला हे स्पष्ट होतं की तो आता लपवलेला नाही, नाही का. तो आता गुप्त नाही, त्याला आता प्रगट करण्यात आलेला आहे. त्याला सार्वजनिक मान्यता मिळालेली आहे आणि त्याला योग्य अधिकार देण्यात आलेला आहे. ज्याची योग्यता त्याला आहे त्या योग्यतेच्या स्थानी त्याला बसवण्यात आलेलं आहे. आणि या रेस्क्यू मिशन मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एक पती पत्नीचा या ठिकाणी खूप मोठा वाटा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो, नाही का. जो मुख्य याजक आहे आणि त्याची पत्नी, त्यांनी काय केलेलं आहे, योआश हा जो बालक आहे त्याला वाचवलेला, सुरक्षित ठेवलेला आहे. योग्य समयी त्याला यहूदासमोर, त्यांच्या राज्यासमोर प्रगट केलेला आहे. आणि ज्यासाठी तो योग्य आहे किंवा पात्रतेचा आहे त्यास ती जागा मिळून दिलेली आहे. आम्ही पाहतो की त्याला मुख्य प्रवेश द्वारातनं घेऊन आलेले आहे, नाही का. आम्ही राजाचा विचार केला तर राजाचा जो द्वार असतो तो मुख्य असतो, नाही का. तो सर्वांच्या समवेत तो चालत येतो
दरबारामध्ये आणि तो सिंहासनावरती बसतो. राजाचा मार्ग गुपित नाही का? तो कुठल्या दुसऱ्या आडवळणाने येऊन तो आतमध्ये येणार नाही. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की स्पष्टपणे सर्वांच्या देखत त्याला आणण्यात आलं आणि तो तिथं विराजमान झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि योआश हा जो राजा आहे त्याला राजा बनवण्यात आलं, कारण तो तो दाविदाच्या वंशातला होता आणि त्यास तो पात्र होता. तो एकमात्र उरलेला असा दाविदाचा वंश चालवणारा असा होता. आणि हे सर्व झालेलं आहे देवाच्या योजनेप्रमाणे, नाही का? यामध्ये देवाने त्या उपयोग करून घेतलेला आहे पती पत्नीचा, की त्यांनी त्याचा बचाव करावा, नाही का? आणि सुंदर असं चित्र आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आम्ही हे वाचतो त्यावेळेस आम्हाला कुणाचं लक्ष कुणाविषयी आमचं लक्ष, कुणाकडे आमचं लक्ष जातं, तर आमचं निश्चित लक्ष किंवा आमचं जे लक्ष आहे की ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातं, नाही का? की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तचा जन्म झाला आम्हाला ठाऊक आहे. आणि हेरोद राजा जो आहे तो त्याचा ज्यावेळेस त्याला ती बातमी कळाली की यहुदाचा राजा जन्मास आलेला आहे, तर त्याचा शोध तो घ्यायला लागला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्याचं कट कारस्थान तो करू लागला. परंतु आम्हाला मत्तई याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 13-15 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवदूताने त्यांनी तिथे दर्शन दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे ते? गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेपास स्वप्नास दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा शोध करणार आहे. तर योआशाची स्टोरी वाचत असताना मला क्लिक झालं प्रभू येशू ख्रिस्ताचं सारखंच पॅरलल डिस्क्रिप्शन आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला देखील योसेपाची त्या आणि मरियेची देवाने त्या ठिकाणी उपयोग करून घेतलेला आहे, नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताचा या पृथ्वीतलावरती जन्म झाला आणि त्याला मारण्याचं कारस्थान करण्यात आलं. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला लपवण्यात आलं. इतकंच नाही तर त्याला प्रिझर्व देखील करण्यात आलं. ज्याप्रमाणे योआशाविषयी आम्ही पाहतो, त्याला लपवण्यात आलं. इतकंच नाही, परंतु त्याला सुरक्षित मंदिरामध्ये 7 वर्ष ठेवण्यात आलं आणि हे देवाच्या योजनेप्रमाणे झालं. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही पाहतो की देवाच्या दूताने योसेपाला स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की तू उठ आणि मिस्रामध्ये पळून जा. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ठाऊक आहे जवळपास 30 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताने सार्वजनिक असं तो आला नाही का? प्रभू येशू ख्रिस्त 30 वर्षाचा असताना तो त्याची सेवा कार्य पृथ्वीवरती प्रभू येशू ख्रिस्ताने सुरू केलेली आम्हाला पाहायला मिळते. त्या अपॉइंटेड टाइम पर्यंत प्रभू येशू ख्रिस्त जगाला रिव्हील झाला नाही का? मसीहा म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. मत्तई याचा त्याच 3ऱ्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये आम्ही काय वाचतो? आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची पृथ्वीवरतील सेवा कार्य आम्हाला पाहायला मिळते की इथून चालू होते आणि तो जगाला प्रगट झालेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर योआशाला प्रगट करण्यात आलं, नाही का? देवाच्या घरामध्ये म्हणजे मंदिरामध्ये. त्याचप्रमाणे त्या अध्यायाच्या 11व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात करार करून आम्हाला पाहायला मिळतं आणि लोकांसमोर त्याला प्रगट करण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही तुलना करत असताना आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील प्रगट करण्यात आलं त्याच्या बाप्तिस्मेच्या वेळेस. त्या ठिकाणी पित्याची वाणी झालेली आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहिलं असता की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखतो, नाही का? की किंवा आम्हाला ठाऊक आहे इब्रिकास पत्र याचा 1ला अध्याय आणि त्याच्या पहिल्या 2 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचूया ते वचन. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्या पुढे
त्याने विश्व निर्माण केले. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची या पृथ्वीतलावरती येण्याची वेळ आम्हाला ठाऊक आहे की पित्याने ती योग्य वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं, धाडलं आणि तो जगामध्ये प्रगट झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही पुढे प्रेषित त्याचा 10वा अध्याय 38 वचनामध्ये देखील वाचतो की नासरी येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सेनेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अभिषेक आहे तो कसा झालेला आहे, तो आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवे कार्यामध्ये आम्हाला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केलेले आहेत, अनेक रोग्यांना त्यांनी बरं केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा मुख्य उद्देश आम्हाला ठाऊक आहे या पृथ्वीतलावरती येण्याचा, तो म्हणजे जगाला आपल्या पापातनं, मनुष्याला पापातनं वाचवणं, सोडवणं आणि मनुष्याचं तारण घडून आणणं, नाही का. ती सुवार्ता आमच्यापर्यंत आली प्रभू येशू ख्रिस्ताची येण्याची, त्याच्या मरण्याची, त्याच्या पुनरुत्थानाची आमच्यापर्यंत आली आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे, नाही का. आणि आम्ही पाहतो की मार्क याचा 10वा अध्याय त्याचा 45 मध्ये वाचूया. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडिनी म्हणून अर्पण कराव्यास आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम येण्याचा जे उद्देश आहे आम्हाला ठाऊक आहे की तो सेवा करून घ्याव्यास आला नाही, तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडिनी म्हणून अर्पण कराव्यास आलेला आहे. योआशा विषयी आम्ही पाहतो की त्याने काय केलेलं आहे, त्याने तो जास्त योग्य होता, म्हणजे ते सिंहासन त्याला मिळालेलं आहे आणि तिथून त्यांनी राज्य केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहतो आम्ही की तो पृथ्वीतलावरती आला, अनेक कार्य प्रभू येशू ख्रिस्तांनी केलेलं आहे. तो वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्तांनी आमच्यासाठी सहन केला. त्या वधस्तंभाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने राज्य केलेलं आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. कारण त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने महान आणि मोठं कार्य आमच्यासाठी केलेलं आहे. त्याने आपला स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावरती देऊन त्याने देवाची योजना पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे मत्तई 27 आणि 29 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही वाचतो की काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावरती ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहूदांचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा केली. या ठिकाणी आम्ही पाहतो थट्टा मांडली. या ठिकाणी आम्ही पाहतो की योआशाविषयी आम्ही पाहिलं की त्याला राजसनावरती बसवलं, त्याच्यावरती राजाचा जो मुकुट आहे तो त्याला परिधान करण्यात आला किंवा देण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही पाहतो, जसं मी म्हटलं की त्याने वधस्तंभावरनं राज्य केलेलं आहे. त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्त असताना त्याच्या डोक्यात काय केलेलं आहे, ह्या लोकांनी काट्याचा मुकुट घातलेला आहे. अनेकांना त्यावेळेस वाटलं असेल की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देऊन त्यांचा जय झालेला आहे, परंतु ते हरलेले आहेत तिथे. कारण आम्हाला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने पाप, मरण, सैतान याला वधस्तंभावरती हरवलेलं आहे त्याच्या मरणाने आणि त्याच्या पुनरुत्थानाने. तर आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वी तलावरतील सेवा आणि वधस्तंभावरती जात असताना इथे त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आलेला आहे. परंतु आम्हाला ठाऊक आहे की प्रकटीकरण 19व्या अध्याय 14:14 मध्ये तिथे आम्ही वाचतो की त्याला सोन्याचं मुकुट घालण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 19व्या अध्याय वचन 12-16 मध्ये आम्ही पाहतो की पुष्कळ मुकुट घातलेला आहे. ही इज क्राउन्ड विथ मेनी क्राउन्स त्या ठिकाणी आम्ही वाचतो. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो जिवंत राजा आहे आणि तो सदा आणि सर्व काळसाठी असणारा असा राजा आहे. तर या सकाळच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे योआश हा जो राजा आहे त्याची स्टोरी लक्षात घेऊन ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही कंपॅरिझन करतो, तर योआशाविषयी आम्ही पाहतो की सुरुवातीच्या काळामध्ये तो चांगला राहिला, त्याने चांगलं राज्य केलं देवाच्या योजनेप्रमाणे, किंवा देवाला आवडेल असं त्यांनी राज्य केलं. त्यांनी बाल मंदिर तोडून
काढलं त्यांनी, म्हणजे ते पाडलं तोडलं आणि देवाची जी आराधना आहे मंदिरामध्ये ती पुन्हा त्यांनी प्रस्थापित केली. परंतु नंतरच्या काळामध्ये तो त्याचं पतन आम्हाला पाहायला मिळतं आणि शत्रूने त्या ठिकाणी त्याला मारलेलं आहे. परंतु त्या कंपॅरिझन मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त शेवटपर्यंत आम्हाला ठाऊक आहे की मरेपर्यंत विश्वासू राहिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वी तलावरती देवाने पाठवलं, धाडलं ज्या कार्यासाठी, ते कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने परिपूर्ण केलेलं आहे. शेवटपर्यंत मरेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त विश्वासू राहिला आहे. आणि म्हणून दाविदाच्या वंशावळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा जो राजा आहे तो एकमेव थोर असा आहे, जो सदा आणि सर्व काळसाठी असणारा असा राजा आहे. जे वचन देवाने दाविदाला दिलं होतं ते अभिवचन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. कारण असा हा प्रभू येशू ख्रिस्त जो थोर राजा आहे, तो न चुकणारा आहे, तो कार्य सिद्धीस नेणारा आहे आणि तो सदा आणि सर्व काळासाठी जिवंत आणि आपलं राजासन प्रस्थापित करणारा असा, सैतानाला हरवणारा, त्याला प्रबळ न होऊ देणारा असा आमचा राजा आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून आजच्या सकाळी आम्हाला ह्या छोट्याशा परिचयामधून काय शिकायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याला आमच्या जीवनाच्या मेन गेटमधनं प्रवेश करू द्यायला हवा, नाही का? ज्याप्रमाणे योयाश ने राजमहलामध्ये कसा प्रवेश केला, लपून छपून आला का? तो नाही. त्याने मेन गेटमधनं, मुख्य द्वारामधनं त्या राजाचा प्रवेश झाला, जसा इतर कुठल्याही राजाचा होतो. प्रियांनो, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे आमच्या जीवनाचा जे मुख्य द्वार आहे, त्या मुख्य द्वारातनं प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवेश व्हायला हवा, नाही का? आणि तो आमच्या जीवनाचा सदा आणि सर्व काळसाठी, नाही का, किंवा आमच्या जीवनाचा तो राजा असायला हवा. आणि असा असा राजा जो आमचं सर्व नीटनेटकं करणार आहे. म्हणून आमच्या जीवनाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त असायला हवा. आमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने राज्य करायला हवं, नाही का? त्याने प्रत्येक आमच्या निर्णयामध्ये, आमच्या चालण्यामध्ये, नाही का, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या जीवनाचा राजा असायला हवा. आणि म्हणून आमचं अंतकरण जे राजासन आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, नाही का, त्याच्यावरती त्याला विराजमान होऊ द्यायचं आहे. आणि राजा म्हणून होऊ द्यायचं आहे, गेस्ट म्हणून नाही, नाही का? गेस्ट म्हणजे आम्हाला ठाऊक आहे गेस्टची परिभाषा काय आहे. आमच्या घरात जर पाहुणे आले तर ते कायमस्वरूपीसाठी येतात का? नाही, ते काही दिवसासाठी येतात, व्हिजिट करतात आणि पुन्हा जातात. आमचं जीवन बरेचदा अशा प्रकारे झालेलं होतं प्रियांनो, की प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही अंतःकरणामध्ये जागा देतो, स्वीकारतो, परंतु ते तात्पुरतं असतं. तो एक गेस्टच्या स्वरूपामध्ये आमच्या जीवनात आलेला असतो. परंतु प्रियांनो, तसं होऊ देता कामा नये. तर आम्हाला देवाचं वचन शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या अंतःकरणावरती सदा आणि सर्व काळासाठी राज्य करायला हवं, नाही का? तो आमचा राजा आहे, त्याचं प्रभुत्व आमच्यावरती असायला हवं आणि त्याच्या डायरेक्शनमध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे. तर गेस्ट म्हणून नाही, तर एक राजा म्हणून आमच्या जीवनाच्या मुख्य द्वारातनं त्याला आम्हाला प्रवेश करू द्यायचा आहे किंवा त्याचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 9-11 मध्ये की एव्हरी नी शूड बाव, नाही का, प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकणार आहे, त्याला तारणारा किंवा त्याला ते एव्हरी टंग विल कन्फेस दॅट क्राइस्ट इज लॉर्ड. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय करायचं आहे की अथल्याचं उदाहरण घेऊया, नाही का, ॲज अन एक्झाम्पल म्हणून, की ती कशाचं रिप्रेझेंट करते, काय चित्र आहे तिचं? अथल्याचं चित्र आहे गर्व, तिचं चित्र आहे पापाने भरलेलं जीवन आणि भीतीचं पण जीवन आहे तिचं, नाही का? त्या भीतीपोटीच तिने सगळ्या लोकांना तिने मारलेलं आहे. आणि दुष्टता निश्चितच, नाही का, ती आजी असून आपल्या नातवंडाचा तिने त्या ठिकाणी नाश केलेला आम्हाला पाहायला मिळतो. तर आमच्या जीवनामध्ये प्रियांनो, अशा प्रकारच्या ज्या अथल्ल्या आहेत त्या आम्हाला काढायच्या आहेत, त्या दूर करायच्या आहेत, नाही का? आणि ते कसं होणार आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त हा जो राजा आहे त्या राजाला आमच्या जीवनामध्ये प्रवेश द्यायचा आहे. लूक याचं 9 अध्याय 23 वचन, जे आमच्या जीवनातलं मी आहे, नाही का, डिनाय सेल्फ, आमच्या जीवनातला जो मी आहे तो आम्हाला दूर लोटायचा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आम्हाला जीवन जगायचं आहे. आणि म्हणून सैतानाने शेवट करत असताना मी सांगेन की
सैतानाने त्या काळापासून आतापर्यंत देवाच्या विरोधात काम केलेलं आहे, नाही का? दाविदाचा जो वंश आहे तो अ, तो संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केले अथल्याच्या दुष्टतेद्वारे, नाही का? त्याला अथल्याला वाटलं की सर्व जे दाविदाचा वंश आहे राजघराणं मी ते मारून स्वतः राज गादीवरती ती बसण्याचा प्रयत्न केला, काही काळ बसली देखील. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की ज्या ज्या वेळेस असं होतं त्या त्यावेळेस गॉड हॅज टू इंटरव्हीन, आणि तसं झालं, नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस देखील सैतानाने हेरोदाद्वारे ते कार्य करण्याचा किंवा ते दुष्टता करण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाने ते होऊ दिलं नाही. सैतानाविषयी आम्ही पाहतो तो थांबलाय का? अजून देखील नाही. त्याचं त्या टाईपचं कार्य अजून पण चालू आहे, नाही का? ते दुष्टकाम अजून देखील, त्याचे सैतानाचे हल्ले आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये वैयक्तिकरित्या होत असतात, आमच्या कुटुंबामध्ये होत असतात, मंडळीमध्ये होत असतात. परंतु आम्हाला ते थांबवण्याची शक्ती देखील देवाने दिलेली आहे. परंतु त्याकरता जसं मी म्हटलं की आमच्या जीवनाचा जो मुख्य द्वार आहे त्या द्वारातनं आमचा जो राजा आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याला आमंत्रित आम्हाला करायचं आहे, किंवा एकदा आम्ही त्याला आमंत्रित केलेलं आहे आणि त्याला बोलवलेलं आहे, तर त्याला गेस्ट म्हणून नाही तर परमनंट तो आमचा राजा आहे, आमच्या जीवनावरती त्याला रूल करायचा आहे. आणि यहोयाशाविषयी आम्ही पाहतो की त्याने तो फेथफुल राहिला नाही, नाही का? तो फेथफुल राहिला नाही, परंतु प्रभू यीशू ख्रिस्ताविषयी आम्ही पाहतो की प्रभू यीशू ख्रिस्त मरेपर्यंत विश्वासू राहिला, आणि असा ख्रिस्त आम्हाला लाभलेला आहे. आजच्या सकाळी या विचाराने आम्ही खरोखर देवाचा धन्यवाद करूया की प्रभू यीशू ख्रिस्त हा आमचा तारणारा उद्धारक आहे, आणि प्रभू यीशू ख्रिस्त हा आमचा राजा देखील आहे. आमच्या जीवनाचा ताबा जो आहे तो आम्ही आमच्या प्रभूच्या स्वाधीन केलं तर जीवनातल्या सगळ्या गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे होतात आणि जीवन आशीर्वादित होतं.